नमस्कार, मी प्रवीण. महाबुलेटिन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. राज्याच्या राजकारणामध्ये 2019 पासून अनेक बदलाचे वारे पाहायला मिळत आहे. गेल्या 4 वर्षातील राजकीय बदलांचा परिणाम 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये दिसून आला. शिवसेना पक्षातील बंडानंतर शिवसेना पक्षाचे नेतृत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे घेतले. शिवसेनेतील 40 आमदारांनी शिंदेंसोबत जाणे पसंत केले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून रणसिंग फुंकले. तशाच प्रकारची फूट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरे यांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून चांगले यश मिळाले. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीपूर्वी शिंदेंसोबत गेलेले आमदार ठाकरेंसोबत येतील अशी चर्चा नेहमीच होत असते. अलीकडेच शिवसेना नेते सचिन अहिर यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे आमदार हे आमच्या संपर्कात असल्याचे बोलले होते. शिवसेना पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरे यांना मिळत असलेली सहानुभूती व शिंदे गटाच्या आमदारांवर केले जाणारे आरोप, त्यामुळे शिंदे गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. महायुतीमध्ये भाजप पक्ष जास्तीत जास्त जागा लढवणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट यांना येथे विधानसभेला कमी जागा भेटतील व पक्षातील बंडखोरीला सुद्धा त्यांना सामोरे जावे लागेल. महायुतीमधील 3 पक्षांमध्ये अनेक उमेदवार विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्या कारणामुळे काही ठिकाणी बंडखोरी व काही ठिकाणी उमेदवारी न मिळण्याची भीती शिंदे गटाच्या आमदारांमध्ये आहे. तसेच काही आमदार मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराज सुद्धा आहेत. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे अनेक आमदार उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. उद्धव ठाकरे यांनी त्या आमदारांच्या पक्षप्रवेशाला अद्याप तरी होकार दिला नसल्याचे समजते. काही आमदारांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार संजय राऊत व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नेत्यांसोबत पक्षप्रवेशासाठी गाठीभेटी केल्याचे समजते आहे. पण उद्धव ठाकरे यांनी अद्याप तरी त्यांना ग्रीन सिग्नल दिलेला नाही. उद्धव ठाकरे यांना विचारले असता त्यांनी शिंदे गटातील आमदारांना पक्षात घेतले जाणार नाही असे वक्तव्य केले होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मिळालेले घवघवीत यश व उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बाबतीत असलेली सहानुभूतीचा फायदा घेण्यासाठी शिंदे गटामध्ये अस्वस्थ असलेले अनेक आमदार व माजी आमदार हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जाते. यामध्ये किती तथ्य आहे व शिंदे गटातील आमदार घरवापसी करणार असतील तर त्यांना उद्धव ठाकरे यांनी पक्षामध्ये घेतले पाहिजे का, याबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.